त्याचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी मॅन ऑफ द मॅच त्याला डेडिकेट केलं जाते, कारण की त्यांना असं कुठेतरी वाटलं की माझ्यापेक्षा चांगला खेळ इथे वैभवचा देखील राहिला आणि विशालचा देखील राहिला आणि ते मॅन ऑफ द मॅचचा खरा मानकरी विशाल त्यांना वाटत होता. तर मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट हे त्यांना डेडिकेट केलं जाते. पाचगणी संघ प्लीज आपला 12वा खेळाडू. किसन आणि उमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती प्रकाश आज आपण पाहिलं तर आज शनिवारचा दिवस आणि खेळाडूंची कमतरता विठ्ठल आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. पुढे सरसावण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक गणेश शेळके म्हणजे सुरक्षित हात चेंडूच्या खालती. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजी करत असताना प्रकाश विकेट संपादित करतोय. पहिल्या चेंडूवरती किसनला मात्र चले जावचा इशारा करत असताना मैदानाच्या बाहेर पाठवतोय. पहिल्या विकेटचं पतन होतंय. पहिला गडी बाद होतोय. यंग स्टार पाचगणी संघाचा किसन बॅक टू द डग आउट. आज आपण पाहिलं तर कॉप्स विठ्ठल नाहीयेत खरं तर ऑन ड्युटी असल्यामुळे आज शनिवारचा दिवस आणि त्यांना कुठेतरी सुट्टी न मिळाल्यामुळे आपल्या संघासाठी वेळ देऊ शकले नाहीयेत. खरं तर नेहमी क्रिकेटसाठी वेळ काढणारे आज मात्र आपला कामधंदा परपंच सांभाळत असताना आज क्रिकेट पासून कुठेतरी थोडेसे दुरावलेत. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 3-3 क्षेत्ररक्षक धावतात परंतु चेंडू सापडणार नाहीये. चेंडू गेलाय निघून सीमारेषेच्या पलीकडे झालाय फरार. येतोय विठ्ठलच्या बॅट मधून पहिला चेंडू फेस करत असताना दमदार चौकार. यावेळेस वेग फार होता. चेंज ऑफ द पेस गती परिवर्तन वेग वाढवला. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. आज खऱ्या अर्थाने जे खेळू नाहीयेत संघामध्ये खेळाडू उपस्थित नाहीयेत ते नक्कीच घर बसल्या क्रिकेटचा घर बसल्या नाही तर आपला कामधंदा परपंच सांभाळत असताना क्रिकेटचा आनंद लाईव्हच्या टेलिकास्ट माध्यमातून घेत असतील. परंतु हळूहळू प्रत्येक खेळाडूला समजायला लागले ज्यावेळेस आपण क्रिकेट खेळायचो त्यावेळेस कामावरून येणं जाणारी माणसं एक एक बॉल आपल्याकडे का खेळायला मागायची, कारण की त्यांना तो क्रिकेटचा आनंद तितका घेता येत नाहीये जे ते पहिला घ्यायचे आणि जो आता आपण घेतोय. आज प्रत्येक खेळाडूला त्या विचारा की क्रिकेट काय असतं. तो खेळाडू क्रिकेटपासून आज दूर आहे कारण की तो आपल्या घरच्या जबाबदाऱ्यांमुळे मजबूर आहे. कारण क्रिकेट सारखा खेळ हा कोणाला सोडायला आवडणार नाही असं होणार नाहीये. येस पंच हा नो बॉल असेल. थ्रो गोलंदाज इस पंच आमच्यापर्यंत प्लीज निर्णय कळवायचा आहे. 6 प्लेयर एका बाजूला झाले. क्षमस्व असेल क्षमा करावी थोडीशी चुकी होते इथे क्षमा व्यक्त करतो. 6 प्लेयर्स एका बाजूला सजवले होते. 6 क्षेत्ररक्षकांचा खेळ एका बाजूला सजवला होता. पंचांचं लक्ष अगदी तटक्ष संपूर्ण मैदानावरती चौफेर नजर फिरून मात्र अगदी अनुभवी पंच या पंचांच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचा हा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. नो बॉल आणि फ्री हिटची संधी विठ्ठलकडे ज्याच्या बॅट मधून चौकार आलाय. अरे बॅटने जोरकस मारायचा प्रयत्न डेंजर एंडला आहे. इथे धावचीची संधी निर्माण झाली होती. थोडासा स्लो वर गतीची ही फेक आहे. त्यानंतर मात्र कॉपिंग रेसवरती आपली बॅट पोहोचवते विठ्ठल.
फ्रीडचा चेंडू सुरेख पाहायला मिळाला. यावेळी चेंडू हवेमध्ये पॉइंटला जाईल. 1 बाउन्स. त्यानंतर गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी डी झोन मध्ये तिथे आपल्याला एकच धाव मिळेल. अगदी एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसवत असताना पहिल्या षटकापर्यंत आतापर्यंत धावा पोहोचल्यात 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती असताना आता उमेश स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय. एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो वारंवारता, परंतु आज फलंदाजीसाठी सलामीला आलाय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय. शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये असताना इथे षटकाची होतीये समाप्ती. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 8. एक गडी बाद संघ यंग स्टार 5 गणी. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. गणेश शेळके आणि टीम. अंकुश बॉलिंग ट्रॅक वरती. चला प्लीज आपण जास्त वेळ घेताय नागवंटेक संघ, जास्त वेळ घेऊ नका. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. पॉइंटचा थोडासा फंबल होतोय. बॅकअप अगदी वेगाने येतोय. इथे दुसऱ्या धावेसाठी जागा सोडले, रिस्क घेतलीये. इथे विकेटचं पतन होईल. दुसरी धाव घेत असताना धावतेच्या स्वरूपामध्ये विठ्ठलला बाद व्हावं लागेल. इथे दुसऱ्या विकेटचं पतन होते. दुसरा गडी बाद होते. यंग स्टार 5 गणी संघाचा विठ्ठल आता मैदानाच्या बाहेर येतोय. SS DJ संतोष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळी जोरकस मारायचा प्रयत्न. अगदी बॅट वेगाने स्विंग झाली होती, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. चेंडू निघून चाललाय. निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यावेळेस वेग फार होता. बॅटची टॉपेज. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. फटका तर चांगला आहे, परंतु किती धावा देऊन जाईल. इथे एकच धाव देऊन चाललाय. हा फटका चेंडूला डी झोन मध्ये घेऊन चाललाय.
याची ते सल्ला मसलत होते, देखरेख केली जाते आणि हा चौकार या ठिकाणी घोषित केला जातोय. 4 धावा असतील. हा फटका चांगला होता आणि त्याच्यावरती 4 धावा मोजल्या जात आहेत. थँक्यू सो मच. यावेळी चेंडू हवेमध्ये मिसटायमिंग दर्जाचा हा स्ट्रोक. एलिव्हेशन जास्त आहे, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खालती, झेल सुटली जातीये. 2 धावा तोपर्यंत अगदी वेगाने पूर्ण केल्या. चेंडू हवेमध्ये गेला, क्षेत्ररक्षक येतोय, जसा चेंडू खालती पडला लगेच दुसऱ्या धावेसाठी जागा सुटला. धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये होत असताना एक एक धाव जमवली जाते, जपली जाते, मिळवली जाते. बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न, शॉर्ट ऑन पुलचा प्रयत्न होता. इथे चेंडू शरीराचा वेध घेतोय. सोळा धावा धावपलकावरती. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. इस पंच एक चेंडू शिल्लक असेल हे स्कोररच्या माध्यमातून दर्शवलं जाते. इस 16 धावा धावपलकावरती आणि एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. शेवटचा चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. आता षटकाची होती समाप्ती, 2 षटका समाप्ती अखेरीस धावपलकावरती धावा लागल्या गेल्या 16, 2 गडी बाद. यावेळी बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न, फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झेल पकडली जाते. यावेळेस हा देखील फटका बसलाय. इथे देखील क्षेत्ररक्षक आहे आणि इथे देखील बॅक टू बॅक दुसरी झेल पकडली जाते. संतोषच्या माध्यमातून पहिले 2 चेंडू अप्रतिम, 2 चेंडूवरती 2 गडी बाद. इथे हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती उभा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओलांडेल का हा उंबरा? या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक विकेट हा पराक्रम करेल का स्वतःच्या नावावरती? यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण होईल तिसऱ्या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी संतोषची आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूवरती 2 विकेट, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव येते आणि धावफलकाला कुठेतरी ब्रेक लावणार हे षटक आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती. यावेळेस काव कॉर्नर रिजन मध्ये हा फटका खेळून काढलाय. 1 बाउन्स गॅदर करून लगोलग फेकी होते.
यष्टीरक्षकाच्या दिशेने तिथे अक्षय शेळके. इथे विकेटचं पतन होते. दुसरी धाव घेत असताना धावचेच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. अर्जुन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन आपण पाहतोय इथे धावा कमी जमल्यात. 18 धावांचं आपण पाहतोय धावपलकावरती आतापर्यंत घर सजलंय. धावा जमवाव्या लागतील, मिळवाव्या लागतील. मिळवतील का? आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, गोफन फिरली होती, परंतु गोलंदाज संतोष देखील तितकाच चालाक आहे. अगदी प्रत्येक चेंडूवरती वेगळा टप्पा, वेगळी लेंथ, वेगळी दिशा आणि वेगळा वेग पाहायला मिळतोय. यावेळी सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांच्या समाप्त्याखेरीज धावपलकावरती धावा लागल्या गेल्या 18. 4 गडी बाद संघ, यंग स्टार 5 गणी. इस पंच फलंदाज बाद असेल. अर्जुन बाद झालाय. थँक्यू सो मच. आणि राम चाललाय. अर्जुन बाद झाल्याबरोबर राम चाललाय लगेच मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 8 गडी बाद झालेत. केले जाते दीपक, नवीन फलंदाज आपण पाहतोय. पुढे सरसावण्याचा प्रयत्न. यावेळी देखील योग्य टप्प्यावरची गोलंदाजी. 1 बाउन्सचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. गणेशला इथे 1 बाउन्स दंडित केले जाते. पुन्हा या टप्प्यावरची गोलंदाजी करू शकत नाहीये. शरीरापासून लांब ठेवायचा प्रयत्न. हा प्रयत्न अगदी यशस्वी होतोय. अगदी वाईड लाईन पकडून गोलंदाजी करत असताना गणेश मात्र प्रत्येक चेंडूवरती वेगळं समीकरण हाताळत असताना फलंदाजांच्या नाकी न बांधतोय. आडव्या बॅटने खेळलाय. पॉवरफुल स्ट्रोक, सरळ दिशेत क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे फेकी होईल. इथे धावचेच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. 1 धाव शॉट असेल. आताची एकही धाव नसेल. थँक्यू सो मच. शेवटचा चेंडू येतोय निर्धाव आणि पहिल्या इनिंगची होतीये समाप्ती. 20 धावा धावपलकावरती जोडल्या आणि 21 धावांचं टार्गेट आहे. 21 धावांचं लक्ष्य पार करायचं. श्री गणेश नागवांटे क संघाला चेंडू असतील तुमच्याकडे 24.
ड्रेस कोड कंपल्सरी आहे. इथे वेगळ्या रंगाची ट्रॅक आणि त्याचा मोबदला 3 धावांनी भोगावा लागतोय यंगस्टार पाचगणी संघाला. सौवर गतीचा हा चेंडू, याला मात्र दिशा दिली आहे, फुंकर मारली आहे चेंडूवरती, गॅप शोधून काढलाय, चेंडू होईल फरार. 4 धावींसाठी गणेश शेळकेच्या बॅट मधून येतोय चौकार. अगदी मॅच सुरू होण्या अगोदरच खेळाडूंचे खांदे झुकलेत. अगदी कुठेतरी थोडस लिझी फील्ड आपल्याला पाहायला मिळते. यावेळी देखील त्याच पद्धतीचा चेंडू आणि त्याच पद्धतीचा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू चाललाय बॅक टू बॅक, दुसरा सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. बॅक टू बॅक 2 चौकार आले. अगदी वेदांत आपण पाहिलं, कमी वयाचा खेळाडू गोलंदाजी करत असताना गणेश शेळके मात्र त्याच्या विरोधामध्ये प्रहार करत असताना 2 चौकार आले. त्यानंतर या चेंडूवरती एक सिंगल आणि विठ्ठलला संधी निर्माण करून दिली जाते. यावेळेस नो बॉलचा इशारा दे पंचांच्या माध्यमातून. No+1, 2 धावा असतील. अगदी जास्त उंची चेंडूची आणि कमरेच्या वरती हा बॉल, त्याला मात्र पंचांनी नकारात्मक घोषित केले. नो बॉलचा इशारा, No+1 आणि फ्री हिट असेल यावेळेस विठ्ठलकडे. विठ्ठल बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवेल का? स्लोवर पद्धतीचा चेंडू, अगदी यष्टीरक्षक देखील बीट होते. 22च्या स्वरूपामधली एक धाव धावपलकावरती जोडली जाईल. 16 धावा धावपलकावरती. चार चेंडूंचा खेळ झाला, अजून 2 चेंडू असतील शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. 17 धावा धावपलकावरती. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत किसन. इथे टप्प्याची वाट पाहिली जाते. इथे कोणतीही धाव न काढता मात्र दोन्ही फलंदाज जशाच तसे आपल्या जागेवरती स्तब्ध आपल्याला पाहायला मिळाले आणि हा चेंडू निर्धाव येतोय. यानंतरचा होणारा सामना विजयी टीम विपक्ष हुंबरवाडी, नवलाई स्पोर्ट्स हुंबरवाडी विपक्ष विजयी टीम. चला 3 धावांची गरज आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये झेलची संधी आहे. नो मॅच लँडमध्ये चेंडू जाऊन टप्पा घेतोय. तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली आहे. दीपक बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आडव्या बॅटने खेळलेला हा फटका गाव कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी होते. एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आणि आता विजयासाठी एका धावेची गरज आहे.
येस पंच यावेळेस सामना होतोय समाप्त. डी झोन मध्ये गेला चेंडू आणि मॅच होते फिनिश. आणि हा सामना विजय होतोय श्री गणेश नागमन टेक क संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक बॅड लक गुड लक फॉर नेक्स्ट टाइम. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यंग स्टार 5 गणेश संघ. चला टॉस साठी यायचंय. नवलाई स्पोर्ट्स उंबरवाडी